टू माय न्यू व्लॉग गाईस. आज डे 3 आहे आणि आज बुद्ध पौर्णिमा म्हणून वाईट घातलं आहे मी. तर सकाळपासून तयारी चालू झाली आहे आणि आता जेवणाला महिला मंडळ लागले आहेत. दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो. आता ते आहे आपलं झेंडावंदन आहे. त्यानंतर बघा आता तुम्ही बायका कामाला लागले, तुम्हाला दाखवतो. आपल्या झेंडावंदनाला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता. मी या ठिकाणी आपल्या मुंबई भाऊकीचे अध्यक्ष विजय बाबूराव सावंत यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करावे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे सर्वांना विनंती करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सादरपणा आज बुद्धपौर्णिमेनिमित्त जमलेला आहे. माझे सर्व मान्यवर शाखा पदाधिकारी, संघटना महिला मंडळ पदाधिकारी, मुंबई बँकेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आणि आपण सर्व सभासद यांचे प्रबोधन प्रचार समिती शाखा मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे शालेय पदाधिकारी, संघटना महिला मंडळाचे पदाधिकारी आणि मुंबई बँकेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी दीर्घ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचे.
केलेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या.
मोहिमेनिमित्त आपल्या वाडीतील आपले विद्यार्थी या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत. मी आमंत्रण देतो श्रीयांश कांबळे. श्रीयांश कांबळे पुढे येतो. श्रेयांसाठी योगदान करायला पाहिजे. नमस्कार.
महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार, शेतकऱ्यांची व्यथा, चिंता आणि चिंतन विविध काव्य संग्राममध्ये वर्णित होते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. सर्वांना जय भीम. जय भीम. अजून आवाज कानापर्यंत पोहोचला. जय भीम. जय भीम या शब्दातच एवढी ताकद आहे की माणूस ज्यावेळी जय भीम म्हणतो त्यावेळी त्याच्या मनातला जो आत्मा आहे तो पूर्णपणे फुटतो आणि त्याचबरोबर त्याला जी उत्सुकता मिळते आणि त्याला जी प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने माणसाला काम करण्याची ताकद मिळते. आणि ही ताकद फक्त आणि फक्त जय भीम या शब्दातच आहे असं म्हणण्यास वाटतं. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय भीम. मित्र, आज या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीलाच आपल्या सर्वांचा आभार यासाठी मानतो कारण वक्त्याच्या व्याख्यानानंतर आभार ऐकायला वक्त्याचं पुढे उपस्थित असतो. पण ज्याच्या वेळी मी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्त व्याख्यानाला येत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी मला माझे मित्र प्रश्न विचारतात, अरे तू तर मुस्लिम आहेस आणि तरी सुद्धा देखील तू भगवान गौतम बुद्धाची एवढी वाचन करून एवढ्या चांगल्या पद्धतीने विवेचन करून आणि भगवान गौतम बुद्धांबद्दल बोलत असताना तुला असं कधी वाटलं नाही का तू मुस्लिम आहेस आणि तू भगवान गौतम बुद्धांचं कौतुक करतोस? त्यावेळी त्यांना एकच उत्तर देतो की आज या समाजामध्ये खऱ्या अर्थाने ते जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना जे मिळालेला आहे या जगण्याच्या अधिकाराला सुरुवात जर प्राचीन काळापासून जर कोणी केली असेल तर ती भगवान गौतम बुद्धांनी केली. कारण हे पुस्तक माझ्या नजरेत खालून गेलं. त्या पुस्तकाचं नाव होतं भगवान गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर आणि प्रेषित ईसा मसीह. या पुस्तकाचं विवेचन करत असताना त्याच्यामध्ये मला एक साम्य आढळून आलं. ते साम्य असं होतं की जे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे तेच मोहम्मद पैगंबर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तेच ईसा मसीह सुद्धा तेच सांगतात. मग जर आपले प्रेषितच भगवान बुद्ध हे त्यांचे गुरुवरी असतील तर आपण सुद्धा त्यांना आपल्या विश्वस्थानी ठेवण्यास पावलं असणार. आणि म्हणून नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्य, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्य, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्य. भगवान बुद्धांना मी या ठिकाणी नमन करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आणि व्याख्यानाच्या सुरुवातीलाच समोर बसलेल्या तरुणाच्याकडे बघितल्यानंतर एक उदाहरण मला आठवतं की एकदा मी सहज रस्त्याने जात होतो आणि रस्त्याने जात असताना मला दोन लहान मुलं दिसली. त्यातल्या एका लहान मुलाला मी सांगितलं, बाळ मी तुला चॉकलेट देईन, हातात दगड घे आणि समोरची काच फोडून टाक. त्या लहान मुलाने कोणताही विचार न करता हातात दगड घेतला आणि समोरची काच फोडून टाकली. हे प्रसंग पाहून मी चौकात आलो आणि चौकात आल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती तिच्या नातीबरोबर चालताना दिसली. काही टवाळ मुलं तिच्या नातीची छेड काढत होते. त्या वृद्ध व्यक्तीला कळत होतं की टवाळ मुलं आपल्या नातीची छेड काढत आहेत, पण प्रत्यक्षात त्याच्यावरती त्याला कृती करता येत नव्हती. अर्थातच लहान मुलांना कृती करता येते पण केलेल्या कृतीवरती विचार करता येत नाही. आणि वृद्ध व्यक्तींना विचार करता येतो पण समोक्षात त्याला कृती करता येत नाही. नेमकं ज्याला कृतीही करता येते आणि केलेल्या कृतीवरती विचारही करता येतो किंवा ज्याला विचारही करता येतो आणि केलेल्या विचारावरती कृतीही करता येते, युवक त्यालाच म्हणतात. लहानपणी तिथं पाणी काढण्याची धमक त्याच्यामध्ये असते, त्याच्या रक्तात दर आणि शब्दात तलवारीसारखी धार असते, तोच खऱ्या अर्थाने युवक असतो. युवा या शब्दाचं जर तुम्ही उलट केलं
अनेक जण कंटाळून गेले होते आणि त्या युवकाने खऱ्या अर्थाने हातात लेखणी घेऊन लेखणीच्या ताकदीच्या माध्यमातून या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही तर खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं तर युवक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनाही या ठिकाणी अभिवादन करतो. मित्रांनो, भीम मोत्याचा हार गमाय, भीम कागदाचा खाव गमाय, भीम लक्षाचा प्रकाश गमाय, भीमाचे आमच्यावर लाख लाख उपकार गमाय, भीमाचा आमच्यावर लाख लाख उपकार गमाय. मित्रांनो, आज या ठिकाणी एक इम्तियाज इमामुद्दीन सिद्दीकी नावाचा मुस्लिम युवक तुमच्यासारख्या लोकांपुढे उभा आहे. याचा सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो. कारण त्यांनी जर या देशाचं संविधान दिलं नसतं, त्यांनी जर या देशामध्ये समता न्याय बंधुता या वास्तविक गोष्टी फक्त बोलण्यासाठी आपल्याला बरे वाटतात पण वास्तविक कृतीमध्ये आणण्याचं ते त्यांनी धाडस केलं. ते जर त्यांनी केलं नसतं तर मला वाटतं की आज इतिहास सिद्दीकी आपल्या पुढे उभा असतात आणि आपणही या ठिकाणी उपस्थित असतात. आपल्या सर्वांना ही सर्वसामान्य संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला उपलब्ध करून दिली म्हणून मी त्यांचे लाख लाख रुपये माझ्याकडे आहेत असं प्रामाणिकपणे सांगतो. मित्रांनो, आज आपण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने ज्याने या विश्वाला पहिल्यांदा या विश्वाला शांततेची संदेश पहिल्यांदा या विश्वामध्ये पहिल्यांदा त्यांनी भारताने सांगितलं ईश्वर नावाची संकल्पना. ईश्वर नाही असं म्हटल्यानंतर अनेकांची डोळे निघतात आणि अनेकांची डोळे अशी उंचावतात. पण मित्रांनो, बुद्धांनी असं म्हणण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे हे आज माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगतो. मित्र, आपल्याला माहित आहे आपण माझ्यापेक्षा गाडी अभ्यासक आहात आणि मी माझ्या पद्धतीने मला जे बुद्ध समजलेले आहे ते तुम्हाला पटापट माझ्या पद्धतीने करणार आहे. स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू होता. बघा आता आम्ही बसलोय पहिल्यापासून बाजूला डिगीत आहे, इथे भाऊजी आहे, इकडे सोनू आहे आणि राहुल दादा. आम्ही पहिल्याच लाईनमध्ये बसलोय. चला तर गाईस आता जेवण आलंय. डाळ भात पुलाव बटाट्याची भाजी लोणचं मिक्स भाजी गुलाबजामुन पुरी पापड त्याला सुरुवात केली आहे. संपले स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर कुटुंबामध्ये जमायचं आहे. सर्व सभासदांना तर गाईज आता आम्ही लोक विहारात जेवून आलो आणि आता लेडीज लोक जेवतात तर त्यांच्यासोबत अण्णा इथे जेवतात आहे. तर दाखवतो तुम्हाला घरात काय काय जेवतात. सलाड नल्ली लोणचं मसाले भात आणि कडधान्य. अजून काकी जेवायच्या आल्या नाही. हो काकी या लवकर. अण्णांसाठी स्पेशल झिंग्याचं कालवण गरम.